तर मित्रांनो, सध्या मी धाराशिव रेल्वे स्टेशनवर आहे आणि मी आलो आपल्या गाडीनं आणि मी चाललो आहे हैदराबादला एकटाच. कारण वन डे प्लॅन आहे, तिथं चेकअपसाठी जाणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी उद्या संध्याकाळी हैदराबादून निघणार आहे. मग रेल्वेचा प्रवास कसा करणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. 10:14 गाडीचं टायमिंग आहे. 10:20 झालेत. पंढरपूरहून गाडी निघणार, थेट जाणार आहे हैदराबादला. ही गाडी मुंबईला जाणारी गाडी आहे. 10:14 येणारी गाडी जवळपास 12 वाजून गेले तरी अजून आलेली नाही. मग पुढच्या 10 मिनिटात येईल अशी अनाऊन्समेंट झालेली आहे. बघूया वाट. जे लांब पल्ल्याचा आहे बघा, हे इंजन हे उघडे दरवाजा घुसतो. घुसा 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 घुसा. बघा हे AC डबा आहे आणि अशा पद्धतीचे इथं उशी आहेत. उशी आणि काय इथं बेडशीट पाहिजे राव. ठीक आहे, हे ब्लँकेट घेऊया. हे झालं आपला सीट. इथं वर एक, इथं एक. दिसतोय का मी? दिसतोय का तुम्हाला? झोपतोय बघू आता सगळे किती असतील ते. हैदराबाद, सिकंदराबाद, जॉब आता. गुड नाईट. गुड नाईट मित्रांनो. 6:15 वाजता ही गाडी सिकंदराबादला पोहोचायला पाहिजे होतं, पण आता ही गाडी जाहिराबादमध्ये म्हणजे जवळपास 3 तास ही गाडी लेट आहे. त्याच्यामुळे आपल्याला उशीरच होणार. बघा आता दाखवतो 7:15 वाजले आणि अजून देखील गाडी खूप वाजते. ट्रेनमध्ये टॉयलेट कसे असतात ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे AC डब्याचे बायो टॉयलेट असतात अशा पद्धतीचे. हे जेट स्प्रे आणि अशा पद्धतीचं वेस्टर्न कमोड, हँड वॉश, डस्टबिन. हे झालं आणि मग इकडं इंडियन टॉयलेट आहे अशा पद्धतीने. 2 टायर डबे असतात ना, त्याला हे 2च असे सीट असतात. म्हणजे 3 टायर आहे ना, त्याला 3 असतात. त्याच्यानंतर स्लीपर असतात जी विदाऊट AC असते आणि त्याच्यामध्ये 3 असतात अशी. खाली वर एक, मध्ये एक आणि खाली एक. आम्ही कुठं आलो होतो आत्तापर्यंत माहिती का? बघा तुम्हाला दाखवतो. सदाशिव पेठ. तुम्ही म्हणताल हैदराबादला चाललो होतो आणि हे इकडं पुण्यात, तर नाही, इकडं पण हैदराबाद तेलंगणामध्ये पण सदाशिव पेठ आहे. 5 तास झाले राव, 5 तास उशिरा ट्रेन. डोळे लाल झाले. आता येईल, आता येईल, आता येईल. आता शंकरपल्ली आले, त्याच्यानंतर लिंगमपल्ली येईल, त्याच्यानंतर बेगमपेठ आणि मग सिकंदराबाद. आणि माझी अपॉइंटमेंटची टायमिंग आहे 10 आणि आत्ताच वाजले 10. आता काय करावं मी? वाईट आहे, इंडियन रेल्वे वाईट आहे. म्हणजे काही रेल्वे फार वाईट आहे. बघा गाडी थांब. 11:30 वाजता सिकंदराबादच्या ऐवजी बेगमपेठला उतरतो. आता इथून 11 किलोमीटरचा प्रवास आहे हॉस्पिटलसाठी. वाट लगती भाई, मेरे साथ अन्याय हुआ है।
बेगमपेठ नावाचं स्टेशन येत आहे. पाहिलं इथं पण लोकल आहे का? बरोबर लोकल आहे. हैदराबादमध्ये पण लोकल आहे. फायनली मी पोचलोय बेगमपेठला. आता रिक्षानं चाललोय आपण अंबर इथून जवळपास. वो रिक्शा है उनका, इधर बैठते हम. अय्यप्पा मंदिर की गली में है डॉक्टर. हाँ राव साहब. शाम में 6 बजे ठोकाना देगा. तर आता हैदराबादच्या अपॉइंटमेंट घेऊन आता निघालो आहेत हॉटेलसाठी. म्हणजे अपॉइंटमेंट झाली, डॉक्टरांना दाखवून झालं आहे आणि आता ओला उबेरनं जातो आहे मी सिकंदराबादच्या जवळच्या हॉटेलमध्ये. या रूममध्ये थांबलो होतो 5-6 तासासाठी. पूर्ण दिवसाचे पेमेंट केलं, पण ठीक आहे, आराम झाला. कारण गाडीत खूप हाल झाले होते, बरंच जागरण झालं. सिकंदराबाद रेल्वे स्टेशनच्या जवळच आपण हॉटेल केलं होतं आणि इथेच मी जरा सर्च केलं तर लक्षात आलं की हॉटेल अल्फा म्हणून आहे, इथलं फेमस हॉटेल आहे. तर बघूया इथल्या लोकल डिशेस काय म्हणता येते, कसे असतात काय. आणि अल्फा हॉटेल देखील आपल्याला गावलेलं. सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत आपण. तासाभरात आपली गाडी येणार आहे. तर चलो अंदर चलते की. सिकंदराबाद रेल्वे स्टेशन में आपका स्वागत है. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेलो आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आपली गाडी येणार आहे. अजून 1 तास आहे, तासभर वाट बघायची. काल रात्रीवरची जी काही ठिकाणं आहेत, जो काय आळस आहे तो घालवण्यासाठी अशा पद्धतीनं त्याची मसाज मशीनमध्ये बसलं रोबोटिक. तर अशा प्रकारे आपली गाडी हल्ली. गाडीमध्ये मी बसलेलो आहे. आता मी फर्स्ट क्लास गाडीचं जे डबा आहे हे HA1 ते कसं असतं मला म्हणजे इतर गाड्यांच्या तुलनेमध्ये जर इथलं पाश्चात्य वेस्टर्न स्टाईलिश बाथरूम बघितलं, वॉशरूम जरा मोठं आहे बघा. ही जरा मोठं आहे. याचं जेट स्प्रे पण थोडंसं मोठं आहे आणि प्रशस्त आहे. इतर ठिकाणी अवघड होऊन जातं सगळं, तर हे जरा मोठं आहे इथलं. म्हणजे काय आपल्याला इथं राहायचं नाही बघा, साईज मोठी आहे. बंद करूया. आता मी तुम्हाला डब्यात नव्हतो. ही जी HA1 डबा आहे ना, त्यामध्ये काही कॅबिन असतात, काही कोपे असतात आणि काही 3-2 टेअरचे हे असतात. आता ही अशा पद्धतीनं कॅबिन आहेत रूमसारखी. आपला आहे बी मधला 5 नंबर. तुम्ही कुठं खुलतं? आणि हे आता कॅबिनमध्ये आपण आलोय 5 नंबरच्या. छान अशी कॅबिन आहे. 5 B5 इट्स बी. तर आपण कॅबिन असं बंद पण करू शकतो आणि मस्त असं. किती मोठी सीट आहे म्हणजे अक्षरशः छान अशी रूमच भेटलेली आहे. इथून वर चढायचं आणि इथं जायचं झोपायला दे. म्हणजे एका कॅबिनमध्ये ही 4 जण. अशी जी कोपे असते
कुल्फीमध्ये हे दोनच असतात, म्हणजे कपल बिपल असले तर त्यांच्यासाठी बेस्ट असतं, म्हणजे प्रायव्हसी सहित सगळ्याच गोष्टी असतात. हे बघा किती छान अशी लॅम्प आहे, हे सी चालू आहे, मस्त असा प्रायव्हसीवाला पडदा आहे, कसला भारी आहे. आणि आपला 5 नंबर भारी आहे की नाही. फायनली त्या कालच्या बोगस ट्रेनपेक्षाही मस्त आहे. कालचं आपलं 2 टायर होतं बुकिंग, आजचं आपलं मस्त असं HA1 आहे. अजून काय काय येतं तर इथं छान अशी डस्टबिन आहे, लाईटाची बटणं आहेत, आरसा आहे, पडदा आहे पलीकडं. बघा किती धुतलेलं पांढरा शुभ्र असं पिलोचं कवर आहे. त्याच्यामध्ये बेडशीट आहे, मग छोटंसं असं नॅपकिन येतो, तोंड मिंट पुसवला आणि वापस ठेवून जायचं बरं का, घेऊन नाही जायचं. आणि मस्त अशी आपली असतो इकडे आणि इकडे. इथं बेल पण आहे स्टाफला बोलवायला, इथं वर पण बेल आहे, म्हणजे पाणी जेवण काय मागवायचं असेल तर आपण ते बेल वाजून बोलू शकतो. त्याचबरोबर लाईटीचा इथे जर दिसतं त्या नंबरवर बोलू शकतो, तर ही नंबरवर फोन करायचा. चलो आता आपला आलाय धाराशिव स्टेशन. चला आपली गाडी, चलो झाला आपला प्रवास संपला. इथेच ब्लॉग संपूया. थँक्यू, धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे.